भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले करा. व्यावसायिक संघटना दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देणार. श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर नूतनीकरण आणि विकास कामांसाठी भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे भाविकांची होणारी गैरसोय आणि स्थानिक व्यावसायिकांवर ओढवलेले आर्थिक संकट पाहता भीमाशंकर व्यावसायिक संघटना आमदार दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देऊन हे मंदिर पुन्हा खुले करण्याची मागणी करणार आहे. जिल्हा प्रशासनाने मंदिर 31 मे 2026 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे मंदिरावर अवलंबून असणारे व्यावसायिक, फुलप्रसाद विक्रेते, पाणी विक्रेते, डोली नेणारे मजूर आणि आदिवासी बांधवांच्या रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या करवंदांचा हंगाम असल्याने अनेक आदिवासी कुटुंबांची उपजीविका धोक्यात आली आहे. व्यावसायिक संघटनेच्या वतीने निवेदनात खालील प्रमुख मागण्या केल्या जाणार आहेत. 1. विकास कामे सुरू असतानाच भाविकांसाठी ठराविक वेळेत किंवा पर्यायी मार्गाने दर्शन पुन्हा सुरू करण्यात यावे. 2. पूर्ण दर्शन शक्य नसल्यास किमान मुखदर्शनाची सोय तातडीने उपलब्ध करून द्यावी. विकास कामांना आमचा कोणताही विरोध नाही, परंतु स्थानिकांच्या रोजगाराचा आणि भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे. आमदार दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणात मध्यस्थी करून तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. आज सध्या आपण इथं जमण्याचं एकमेव कारण असं आहे की भीमाशंकर मंदिर जे प्रशासनाने सांगितलं होतं की आधी 9 एप्रिल चालू करणार होते. आज त्यांनी आमच्यासारख्या जे छोटे मोठे व्यावसायिक असतात असं कोणाला त्यांनी विश्वासात न घेता त्यांनी अचानकपणे त्यांनी सांगितलं की 31 मे पर्यंत चालू करणार आहोत. अजूनही मंदिर लवकर चालू होतं का नाही याची अजून पुरेशी कल्पना अजून कोणालाच नाही याच्यामध्ये. तरी ह्या कालावधीमध्ये जे छोटे मोठे व्यावसायिक असतील ज्यांचं फक्त भीमाशंकरवर डिपेंड आहे, म्हणजे अशा फक्त हॉटेल व्यावसायिकच नाही तर समजा किराणा मालवाले असतील, पेट्रोल पंपवाले असतील, गाडीवाले असतील, अशा भरपूर जणांची गैरसोय म्हणजे त्यांची उपजीविका ह्या भीमाशंकर सध्या बंद असल्या कारणाने होत आहे. तरी आमची सर्वांची अशी मागणी असेल की तुम्ही लवकर लवकर फक्त मुखदर्शन जरी चालू केलं तरी प्रत्येकाची ही एक रोजगाराची जी अडचण सध्या चालू आहे ती दूर होऊ शकते. तरी सर्वांना आमची कळकळीची विनंती सर्व हॉटेल मालकांच्या वतीने असेल किंवा सर्व व्यावसायिकांच्या वतीने असेल की तुम्ही लवकर लवकर फक्त मुखदर्शन जरी चालू केलं तरी खूप चांगलं होईल. आता आपण या ठिकाणी सर्वजण भीमाशंकर मंदिर हे जे काही शासनाने 3 महिन्यासाठी बंद केलं होतं आणि त्यालाही आता परत एक्सटेन्शन दिलेलं आहे 2 महिन्याचं, त्या अनुषंगाने आपण सगळे इथे एकत्र आलो. तर शासनाचे हे जे काही निर्णय आहे हे सर्वस्वी मनमानी चालू आहे. एक प्रकारची स्थानिक लोकांना किंवा व्यावसायिकांना कुठल्याही कॉन्फिडन्समध्ये न घेता हे जे काही निर्णय चाललेत याचं एक प्रोटेस्ट करण्यासाठी किंवा हे आपल्या लोकांना म्हणजे आपले जे प्रतिनिधित्व करतात ह्या लोकांपर्यंत किंवा कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या अनुषंगाने आपण सगळे इथे एकत्र आलो आणि आपला आवाज आपण ठामपणे त्यांच्या समोर मांडू आणि आपल्याला जे हवंय पॉझिटिव्हली ते आपण करून घेऊ त्यांच्याकडनं. पहिली डेडलाईन आपल्याला 1 जानेवारीला आपलं बंद होणार म्हणून सांगितलं. पुन्हा ते पोस्टपोन करून 9 जानेवारी केली. त्याच्यानंतर शिवरात्रीत ओपन करणार होते ते पुन्हा पोस्टपोन केलं. तर मला असं वाटतं की ठेकेदारांनी सरकारची दिशाभूल केली आहे आणि त्याच्यामुळे सर्वांचंच नुकसान झालंय. आमचं हॉटेलचं बुकिंग घेणं किंवा स्थानिक लोकांचे पगार किंवा कामगाराचे पगार, व्यवसायांचे हप्ते वगैरे चालू असतात. तर ह्या सगळ्यांमुळे सगळ्यांची अडचण होते. तसंच पुढे याची शाश्वती आपल्याला काहीच नाही की ते जे डेडलाईन दिली त्याच्यात ते काम कम्प्लीट करतील. यासाठी आपण सगळ्यांनी असं फिरवायचं, सगळ्यांनीच याच्यात लक्ष घातलं पाहिजे की ह्याचं डेडलाईन आपल्याला प्रॉपर भेटली पाहिजे. आणि जर आम्ही त्यांच्यासाठी 3 महिने धंदे बंद करून बसू शकतो तर त्यांनी आमच्यासाठी 3 तास काम बंद ठेवून आम्हाला जर वेळ दिला तर आम्हाला बरं होईल की दर्शनासाठी मंदिर ओपन करून दिलं तर. भीमाशंकर मध्ये आजपर्यंत असं कधी झालं नाही का 3 महिन्याची डेडलाईन आजपर्यंत मंदिरच कधी बंद झालं. 12 ज्योतिर्लिंगापैकी आजपर्यंत कुठल्याच ज्योतिर्लिंगामध्ये एवढ्या दिवस मंदिर बंद होत नाही. फक्त हे भीमाशंकर मध्ये इथल्या सरकारी लोकांच्या विरुद्ध व मंदिराच्या स्थानिक कमिटीमुळे हे जे भीमाशंकरचे जे निर्णय घेण्यात आले आहेत 3 महिने 5 महिने हे त्यांच्या मनमानीचा कारभार चालू आहे. आणि इथं भीमाशंकर मधला सगळा राहणारा माणूस व तिथला आजूबाजूचा प्रत्येक गावामधला माणूस हा भीमाशंकर वरतीच अवलंबून आहे. आदिवासी भागामध्ये जास्त करून करवंदांचा सीझन ह्या महिन्यामध्ये चालू असतो. स्थानिक लोक त्याच्यानंतर बाहेरची जी काही आहेत गावामधले आजूबाजूची जी लोक असतात त्यांचा सगळा व्यवसाय सगळ्या मंदिराच्या याच्यावरती अवलंबून असतो. मंदिर जर चालू असेल तर त्यांची करवंद विकली जातात. डोलेवाल्यांचा विषय आहे, बेलफुलांचा विषय आहे. कारण का बेलफूल विकून उदरनिर्वाह जी लोक करतात त्यांनी जर का बेलफूल विकला तर त्यांच्या घरामध्ये चूल पेटते. पण 3 महिन्यापासून हे सगळं बंद असल्यामुळं सगळ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली. त्याच्यातून प्रशासनाला फक्त एवढीच विनंती की लवकरात लवकर
मंदिर चालू करावं ही सगळ्यांच्या वतीने एक मागणी. भीमाशंकर मंदिर जे शासनाने बंद केलंय, पूर्वी 3 महिन्याची शासनाने घोषणा केली होती, तसं वस्तुस्थिती पाहता 8 दिवसामध्ये शासन निर्णय घेताना मंदिर बंद करते. भारतातून कितीतरी लोकांनी बुकिंग केल्या होत्या, त्या बुकिंग भारतातून लोकांच्या कॅन्सल कराव्या लागल्या. म्हणजे हा आर्थिक फटका इतरांना बसला. कमीत कमी 2 महिने आधी त्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन मग मंदिर बंद करायचा निर्णय घ्यायला पाहिजे होता. ठीक आहे, शासनाने मंदिर बंद केलं. मंदिर बंद करायला कुणाचाच विरोध नाहीये. ठीक आहे, विकास कामाला कुणाचा विरोध नसल्यामुळे, परंतु विकास कामं करत असताना ज्या गोष्टी शासनाने सांगितल्यात का त्यांना सभा मंडप वाढवायचा आहे. सभा मंडपाची पहिली जी कॅपॅसिटी होती ती समजा 200, 400, 500 लोकांची होती. आता समजा सभा मंडप वाढून किती होणार आहे, समजा त्याच्यामध्ये वाढ होता 200-300 वाढणार आहे. पण सभा मंडप वाढल्यामुळे स्थानिक प्रश्न सुटत नाहीयेत. दर्शनाला पूर्वी 4 तास लागत होते, आताही 4 तास लागतील. सभा मंडपाबरोबर रस्त्याच्या सुविधा सुद्धा त्याच वेळेला व्हायला पाहिजे होत्या. आता रस्ते बारीक आहे, ते मोठे व्हायला पाहिजे होते. मग आमची शासनाकडे अशी मागणी आहे का आज 6 महिने तुम्ही जर बंद ठेवलं तर स्थानिक लोकांचा रोजगार तुम्ही ओढताय. आज त्यांची उपासमारीची वेळ आहे. स्थानिक सर्वसामान्य लोक, कितीतरी लोक अशी आहेत का त्यांच्या हातावरचं पोट आहेत. हारतुरे विकणारे, फुलं विकणारे, छोटे छोटे वडापाववाले किंवा व्यावसायिक लोक आहेत, काही हॉटेलवाले आहेत, त्यांचे बँकेचे हप्ते चालू आहेत. या सगळ्यांवर आज अवघड परिस्थिती आलेली आहे. बँकेचा तगादा त्यांच्या पाठीमागे लागलेला आहे. शासनाने हा निर्णय घेतला पाहिजे का मंदिरही चालू राहायला पाहिजे आणि विकास कामही झाली पाहिजेत. सभा मंडप त्यांना करायचा आहे, कुठल्याही व्यापाऱ्याचा सभा मंडपाला विरोध नाही. तुम्ही ते पण काम करा, पण ते करत असताना मंदिर कसं चालू राहील. मंदिराला जर आतमध्ये सोडता येत नसेल तर नंदीपासून तर मुखदर्शन जर दिलं तर भारतातून लोक दर्शनाला येतील, स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि हे शासन करू शकतं. परंतु शासनाचा जो आडबिट धोरण आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे आज सगळेच व्यापारी आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत. शासनाने यावर निर्णय घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे. 2 मिनिटं फक्त. दोघांपैकी एक जण